घेताना रेंगाळणारं मन आहे. 7च्या ठोक्याला जय मल्हारचा आता गजर नसेल, कदाचित पंकजचं ते दणाणून टाकणारं आता टायटल सॉन्ग नसेल, महेश सरांचा सेटवरचा तो सळसळता उत्साह नसेल, तर संतोष सरांचा सेटवरचा तो आता धाक सुद्धा नसेल. आशू आणि संतोष सरांना स्क्रीन प्लेचा आता टेन्शन नसेल, देवदत्ताचं भारदस्त आता रूप दिसणार नाही, जिमला टाइमच मिळत नाही हे देवदत्ताचं पालुपत आता नसेल, 5 मिनिटातच पोहोचते म्हणायला सुरभीला आता मोकाच नसेल. निरोपाचा क्षण नाही तर हा आठवणींचा सोहळा आहे. अखेरचा निरोप घेताना रेंगाळणारं मन आहे. सेटवर जायची घाई नाही म्हणून कदाचित आता ईशाची मांजरही दुखी नसेल. आज तुम्ही सगळे वेळ काढून इथे आलात, आम्हाला भेटलात आणि अर्थातच आता मी महेश सरांना इथे येण्याची विनंती करते, कारण सगळ्यांच्याच मनात काही ना काही आत्ता चाललेलं आहे. तर मला असं वाटतं सर प्लीज तुम्ही ते आमच्यासोबत शेअर करावं. प्लीज सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात मदत करा. ऍक्च्युली शब्दच नाही आहेत, कारण 3 वर्षामध्ये आपलं हे कुटुंब तयार झालं होतं, फॅमिली, आणि ह्या कुटुंबातून आज आपण आपल्या ठिकाणी जाणार आहोत. दुःख आहे, पण आत्ता सांगितल्याप्रमाणे या मालिकेने इतिहास केला, याचा आनंदही आणि गर्वही आहे. मी अत्यंत आभारी आहे माझ्या टीम मेंबर्सचा, प्रत्येक टीम मेंबरचा अत्यंत आभारी आहे. आयुष्यभर मी त्यांचा ऋणी राहीन. त्यांनी ह्या शोला इतकं मोठं करण्यामध्ये त्यांचा प्रत्येकाचा फार मोठा भाग आहे. एव्हरीबडी, मी सगळ्यांची नावं घेत नाही, पण सर्वांनी जे कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे, जी मेहनत केलेली आहे, सर्वांचा या यशामागे फार मोठा वाटा आहे. आणि सर्वात मोठा वाटा मी म्हणेन चॅनलचा आहे, झी मराठीचा आहे, निलेश मयेकरचा आहे, सोशलचा आहे, प्राचीचा आहे. ह्या लोकांनी जो सपोर्ट दिला, त्या सपोर्टमुळे आपण हे धाडस करू शकतो. आणि मी अतिशय ऋणी आहे चॅनलचा. तुम्ही आता म्हणालात का ही दोस्ती आता संपणार आहे, पण मी तर म्हणेन ही दोस्ती तुटायची नाही. असंच प्रेम ठेवा. आपण पुन्हा भेटणारच आहोत, नक्कीच भेटणार आहोत. आज न उद्या आपण पुन्हा एकत्र काम करणार आहोत. आणि आय लुक फॉरवर्ड टू दॅट डे व्हेन वी वर्क टुगेदर अगेन. गॉड ब्लेस यू ऑल. थँक्यू. पोटात गोळा आलाय खरं सांगायचं तर. जय मल्हार हे आपल्या सगळ्यांचं बाळ आहे आणि ते बाळ हळूहळू आपण जन्माला घातलं, ते मोठं झालं आणि आता ते पक्षाचं पिल्लू असतं ते उडून जाणार आहे. आणि तसंच आज जय मल्हारमधनं आपण सगळे वेगळे होणार आहोत. पण खरं सांगायचं तर असं काही वाईट वाटत नाहीये. एक प्राऊड फिलिंग आहे, कारण खूप इच्छा होत्या, आकांक्षा होत्या की ॲक्टर म्हणून काम करावं विथ महेश सर, विथ झी मराठी. आणि खूप आम्ही पण चिकाटीने झीसाठीच मी तरी पर्सनली प्रयत्न करत होतो की झी मराठीवरच काम करायला मिळावं. सॉरी, थोडं बायस्ड आहे, मला आवडतं झी. आय होप हा प्रॉब्लेम असेल, पण तो चान्स मिळाला विथ जय मल्हार. थँक्स टू महेश सर, थँक्स टू संतोष आयाचे सर. खूप मस्त वाटतंय. 3 वर्ष पूर्ण केल्यानंतर काहीतरी अचीव्ह केल्याचं फिलिंग आहे. आणि उद्या पुढे काम करताना किंवा पुढे काम मिळेल तसं मला असं वाटतं की काय नाही बघितलंय जय मल्हारमध्ये. आपण सगळ्यांनीच विथ द टीम, एंटायर टीम इतका अनुभव घेतलाय की एका हॉलिवूड फिल्मला फुल फिल्मचा भाग झाल्यासारखं मला वाटतंय. मला असं होतं की जय मल्हार केलं यार मी, आता अजून किती डिफिकल्ट काम असू शकतं. सो मला एक असं म्हणायचं की खूप शिकायला मिळालं जय मल्हारमधनं. आणि प्राची म्हणली तसं इट्स अ प्राऊड फिलिंग. खूप प्राईड घेऊन मी बाहेर पडते आज जय मल्हारमधनं की मी जय मल्हारचा भाग होते. आणि माझ्या बरोबर जी टीम होती, जी लोकं होती, ती कोणी साधीसुधी लोकं नव्हती, तर ती सगळी उच्च होती आपापल्या क्षेत्रातली, आपापल्या ह्याच्यातली. म्हणजे लेखनातली असो, दिग्दर्शनातली असो. माझे दिग्दर्शक हे हिंदी सिरियलचे डिरेक्टर आहेत. तर मला त्यांनी तो फील दिला आणि मला शिकवलं आणि मला घडवलं. त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभार मानते. आणि इथे उभं राहणं सुद्धा माझ्यासाठी 3 वर्षापूर्वी हा प्रॉब्लेम होता किंवा भीतीदायक क्षण होता. पण आज मी तुमच्या सगळ्यांबरोबर इतकी
फ्रेंडली आणि इतकं इझिली कम्युनिकेट करू शकते त्याबद्दल धन्यवाद. आणि हे जे नातं आपल्या सगळ्यांचं पर्सनली माझ्याशी झालंय ते आपण टिकवून ठेवूया. सगळे माझे सेटची लोक, माझे DOP, एव्हरीबडी, मला खूपच छान वाटलं. माझ्याकडनं परत काही चूक झाली असेल, मी कधी अपमानास्पद बोलले असेल तर वन्स अँड फॉर ऑल खरंच सॉरी. पण पुन्हा सगळ्यांबरोबर काम करायची इच्छा आहे आणि मी काम करणार सगळ्यांबरोबर. धन्यवाद. बापरे, खूप टेन्शन आलंय. आधी सगळ्यांना खूप थँक्यू, सगळ्यांना म्हणजे झी आणि संतोष सर, दिनेश सर, महेश सर, कारण मला म्हाळसा म्हणून तुम्ही माझी निवड केली आणि हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. असं वाटतंय, दुःख यायचं आहे की परत मला म्हाळसा नाही करता येणार कधीच, कारण म्हाळसा सोबत म्हणजे म्हाळसा म्हणून केलेले जे सीन्स होते तसे सीन्स बहुतेक मला परत कधी करायला मिळणार नाहीत. आणि संतोष सर नेहमी मला दर सीनच्या वेळी सांगायचे की हे खूप चॅलेंजिंग आहे, हे परत तुला नाही मिळणार, हे केव्हा तरी नशीब लागतं असे सीन्स मिळायला. खरंच नशीब लागतं. आणि ते नशीब मला तुमच्या सगळ्यांमुळे खरं तर ते लाभलं असं मला म्हणावं लागेल, म्हणजे म्हणते मी. दुसरं म्हणजे घरातून जेव्हा आई बाबा काही शिकवून बाहेर आता तुला शिकायला जायचं आहे असं म्हणतात तेव्हा जे दुःख होतं आई बाबांना सोडताना, तसं मला आत्ता वाटतंय. कारण 3 वर्ष सिरियलमधून काहीतरी शिकून पुढचा प्रोजेक्ट करायला जाणार आहे, जिथे सगळे नवीन लोक असतील, जी आत्ता सगळी छान फॅमिली मिळाली आहे, जी अटॅचमेंट आहे सगळ्यांची, तसा विश्वास मे बी त्या लोकांवर ठेवता येणार नाही, ठेवावा लागेल. पण माहीत नाही काय पुढे. पण आता खऱ्या अर्थाने टेन्शन आलंय, कारण पुढचं प्रोजेक्ट काय असेल, लोक कसे असतील माहीत नाही. आणि आता घराच्या बाहेर निघतेय फायनली. तुम्ही शिकवल्याप्रमाणे तुमची शिकवण पुढे माझ्या परीने प्रयत्न करून काहीतरी चांगलं करायचा नक्कीच प्रयत्न करेन. थँक्यू सगळ्यांना. निलेश सर, थँक्यू सो मच. सगळ्यांना थँक्स. आणि खरंच, आणि सॉरी मी कधी उशीर केला असेल, आजही उशिरा चालेल पण खूप सॉरी. ह्यानंतर मे बी तेही ट्राय करेन की नाही तसं करणार. थँक्यू. जय मल्हार हे टीमवर्कचं उत्तम उदाहरण आहे. प्रत्येकाने मेहनत केली. संतोष सर म्हणाले तसे खंडेरायांना चेहरा मिळाला. नाहीतर माझी आजी मला नेहमी म्हणायची की तुझ्या नाकावर म्हशीने पाय दिलाय, तर त्या नाकाला आज खंडेरायांचं नाक दिसलं. बरोबर आहे, तिथं शिवशिव त्यासाठीच वाचतंय कदाचित, कारण ते शिवत्व जे मला तुम्ही दिलेलं आहे. नाहीतर हा बटबटी डोळ्याचा देवदत्त नागे, गुबरे गुबरे गाल असे, त्याला साक्षात खंडेराय ह्या माझ्या टीमनी बनवलेला आहे. महेश सर, बऱ्याच वेळा असं व्हायचं की असं का होत आहे, पण आज खरं सांगतो असं का होत आहे त्याचं कारण हे आहे की आज आम्हाला हे स्टेज तुमच्यामुळे मिळत आहे. मला अजून सुद्धा तो पहिला दिवस आठवतोय की जेव्हा कोठारी विजनच्या त्या दरवाजामधनं आतमध्ये पाऊल ठेवल्यावर त्या तिकडे मला माधुरी आणि संतोष सर बसलेले दिसले. माझं ऑडिशन झालं. ऑडिशन अर्धवटच ठेवून ते म्हणाले बस आम्हाला आमचा खंडेराय मिळाला. आणि तो जो विश्वास आहे तो विश्वास उराशी बाळगून मग एक एक दिवस असं करत जवळपास 3 वर्ष या इथे आहोत. या 3 वर्षामध्ये जे काही मिळालं ते अलौकिक आहे. आज खरंच जय मल्हार केल्यानंतर पुढे टेलिव्हिजनवर काय करावं हा फार मोठा प्रश्न आहे. कारण हा जो प्लॅटफॉर्म सर, निलेश सर, तुम्ही किंवा सोजल मॅम, प्राची, तुम्ही सर्वांनी जो दिला ना तो फार वेगळा आहे. सोन्यापेक्षा वरचं प्लॅटिनम, पण प्लॅटिनमपेक्षा वरचं काय ते मला काहीच सांगता येत नाही. कदाचित तेच असेल जी हे प्लॅटिनम आहे, त्याच्यावरती दुसरं काहीच नाही आहे. लोक म्हणतात चहा वाईट असतो, पण मी प्रूव्ह करून दाखवेन की आमच्या राजू दादा यांचा जेव्हा नरेश किंवा मोहम्मद सरोजनी बनवला चहा आणतो त्या चहाने कुठलाच अपाय होत नाही, ते मी अख्ख्या जगाला सांगू शकतो. आता एखादी गोष्ट झाली की सर वो ऐसा था पर गलती से नहीं हुआ है ऐकायला मिळणार नाही कदाचित. बरोबर, मी किती जोरात पोटाला चिमटा काढला तरी सुद्धा केवळ मला चांगलं वाटावं म्हणून ते दुखणं बाजूला ठेवून हा हा हसणारे माझे हे मेंबर्स मला परत कधी दिसणार आहेत, त्याचं फार दुःख होतं. थोडासा उशीर झाला की पहिले येतो फोन तो माधुरीचा, आणि गाडीचा जो एक्सिलेटर आहे जो 80वर असतो तो जातो आणि तो 100वर टाटा येतो.
तो आता परत कधी येईल माहीत नाही. एक एक गोष्टी आहेत त्या अशा आई ते गुराशी बाळगून आहोत, जे जसं प्राची म्हणाली की आमच्या त्या मेकअप रूममध्ये काही गॉसिप्स व्हायचे. ते गॉसिप्सपेक्षा जो छळवात असायचा, जो एकमेकाला असायचा, जो आज सुद्धा मला पाहायला मिळाला त्या तिकडे, आणि तो खरंच खूप छान होता. असा छळवात परत कधी कधी मिळणार नाही मिळणार, कारण प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी असणार. हे असं एकत्र येणं, या एकाच छताखाली येणं हे आता परत होणं शक्य नाही. खूप चांगले मित्रमैत्रिणी या इथे मिळाले, ते बराचशी आहेत या इथे. खरंच लोक म्हणतात काय काय बोलणं असतं, पण आज काहीच शब्द नाही आहेत. एवढं सांगतो संतोष सर की अजून सुद्धा मी आवरतोय, मला आवडता येत नाहीये, तरी पण अजून एक दिवस शूट करायचं, त्याच्यानंतर मग मी शूट होणार आहे. काय सांगणार, फार विचित्र कंडिशन आहे. कारण ह्या कंडिशनमध्ये समजा मी दुसऱ्या ठिकाणी असतो तर फक्त माझ्या तोंडून भोकाड पसरत आलं असतं, मला बाकी काही सांगता आलं नसतं. माझ्या पूर्ण टीमने जे काही मला खंडेरायचं रूप जे दिलेलं आहे, प्रत्येकाला मी सांगतो, आज मराठी इंडस्ट्रीमध्ये प्रत्येकाला वाटत असेल की आपण हा चेहरा व्हावा, पण आज हा चेहरा किंवा तुमच्यामुळे हा मला चेहरा मिळालेला आहे, मी कधी विसरणार नाही. एवढे प्रोजेक्ट्स केले, पण जय मल्हार होणं कधीच शक्य नाही सर. परत जय मल्हार होणार नाही, आणि जय मल्हार जे इथेच असेल, त्याच्यावरती दुसरं काही नसणार आहे. तुम्ही लोकांनी काय विश्वास ठेवला आमच्यावर, खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तुम्ही आम्हाला पूर्ण सोडलं की नाही, तुम्ही जा, तुम्हाला जे करायचं ते करा. मी मगाशीच दुर्बलशीचा बोलत होतो की ही फॅमिली फार वेगळी फॅमिली आहे. काही अगोदर सुद्धा काही वाहिन्यांवर काम केलंय, पण ही टीम नाही कुठे मिळत. काय सांगणार खरंच होय आज. मग बस एवढंच, मला नाही काय सांगतो. धन्यवाद. महेश सर प्लीज स्टेजवर या, आणि आमच्याकडनं एक शेवटची गोड भेट तुमच्यासाठी. संतोष सर. जोरदार टाळ्या होऊ दे. सुरभी. ईशा.